अजित पवार बोलतायत, थेट तिकडे जातोय। खुर्शीद नाईक, जयदत्त नरवडे, दयानंदजी स्वामी ज्यांनी आत्ता पक्षामध्ये प्रवेश केला ते, जयसिंग सोळंकी, संभाजी शेजूळ, आपले तालुक्याचे अध्यक्ष अविनाश जावळे, कल्याण अबूज, नसीर पठाण, राजेश घोडे, भास्कर शिंदे, अमोल शेरेकर, शहराचे अध्यक्ष नजीम सय्यद, आपले उद्याच्या 5 वर्षाच्या करता माजलगाव शहराची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची याबद्दलचा निर्णय 2 तारखेला आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे। आणि त्याकरता आम्ही फार विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या नात्याने मेहरूनबी खलील पटेल अत्तार यांना उमेदवारी दिलेले, त्यांच्याबरोबर 12-13 प्रभागात 26 उमेदवार हे वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या प्रभागातले आम्ही तुम्हाला दिलेले। मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर बरीच काही चर्चा त्या ठिकाणी होत असते, परंतु मला आवर्जून सांगायचं की आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं मी ज्यावेळेस इथं आलो, थोडासा आम्ही रोड शो पण केला, लोकांना विनंती केली, नमस्कार केला। त्याच्यामध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं दयानंदजी स्वामी, भीमरावजी टाकणखार, इद्रिस मौलाना या मान्यवरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रवेश देखील दिला। या घटना घडत असतात। आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढे चाललेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीचं काम करतो आणि बेरजेचं राजकारण करत असताना जर आपल्यातले जीवाभावाचे काही सहकारी ज्यांची समाजामध्ये ओळख आहे, समाजामध्ये मान आहे, प्रतिष्ठा आहे, अशा मान्यवरांना आम्ही पक्षामध्ये प्रवेश देत असतो। त्या पद्धतीने आता या मान्यवरांना आपण प्रवेश दिलेला आहे। मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, स्वराज्य जननी त्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेब असतील, ह्या त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज असतील, तसंच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर, अशा या सगळ्या महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। मित्रांनो, माजलगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं मी आज इथं आलोय। ह्याच्यानंतर माझी दारुला सभा आहे, बीडला सभा आहे, गेवराला सभा आहे, अजून काही माझे मेळावे। मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। महाराष्ट्रामध्ये 30 तारखेला उद्याच्याला प्रचार संपणार होता, पण 1 तारखेला आपण प्रचाराला परवानगी दिली आणि 2 तारखेला सकाळपासून मतदान आहे। लोकसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीनं देशाचा विचार करून आपण लढवत असतो। राज्याची निवडणूक महाराष्ट्राची चांद्यापासून बांद्यापर्यंत सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हा विचार करून आपण सगळेजण लढवत असतो। परंतु स्थानिक स्वराज्य संस्था आपण आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता जे काही अनेक जाती धर्माचे लोक माझ्या माजलगावच्या परिसरामध्ये गुण्यागोविंदाने राहतात, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे। आजच्या भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज भैया अहिर, आपल्या क्षेत्राचे तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार श्री करणजी देवतळे, रवींद्रजी शिंदे, अशोकजी जीवतोडे, चंदूभाऊ गुंडावार या ठिकाणी
मंचावर उपस्थित असलेले अध्यक्षपदाचे आपले उमेदवार, भद्रावती नगरपालिकेला अनेक वर्ष ज्यांनी अतिशय उत्तम नेतृत्व दिलेलं आहे असे अनिल भाऊ धानोरकर, बरोऱ्याच्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मायाताई राजूरकर, आपले नेते रमेशराव राजूरकर, विजयराव राऊत, विजयजी देवतळे, रघुवीरजी अहिर, किशोरजी बावणे, धनराजजी अस्वले, पांडुरंगजी टोंगे, खुशालजी बोंडे, इम्रान खान, उल्काताई पद्मावार, अमित गुंडावार, श्री फुलझेले, विशाल ढेंगणे, लताताई भोयर, प्रशांत डाखरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे भद्रावती सारख्या प्राचीन शहरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे। ही भद्रनागाची भूमी आहे। जैन मंदिर, गणेश मंदिर, चंडिका, महिषासूर मर्दिनी, भवानी माता अशी अनेक मंदिरं या ठिकाणी आहेत। हिंदू, जैन, बौद्ध अशा संस्कृतींचा त्रिवेणी संगम आपल्याला याच नगरीमध्ये पाहायला मिळतो आणि 170 पेक्षा जास्त मंदिरं आणि संत, वीर अशा सर्वांचा या ठिकाणी वास आपल्याला पाहायला मिळतो। आज आपण जर बघितलं तर अगदी वाकाटककालीन उत्खनन या ठिकाणी चाललेलं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं एक अत्यंत मोठी संधी असलेला अशा प्रकारचा हा भद्रावतीचा भाग आहे। मगाशी भाऊंनी सांगितलं, अनिल भाऊंनी, की या ठिकाणी 1997 ला ही नगरपालिका तयार झाली। 4 ग्रामपंचायती एकत्रित आल्या आणि त्यानंतर ही नगरपालिका तयार झाल्यानंतर मागील जवळपास 10 वर्ष अध्यक्ष आणि 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून अनिल भाऊ धानोरकरांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। खरं म्हणजे मला आठवतंय 2021 मध्ये याच भद्रावतीला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आणि देशातल्या 132 शहरांच्या यादीत भद्रावती 8व्या क्रमांकावर आलं आणि माननीय मोदीजींच्या हस्ते स्वच्छतेचा पुरस्कार हा या ठिकाणी या भद्रावती शहराला मिळाला। आणि म्हणूनच सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न हा अनिल भाऊंच्या माध्यमातून होतोय। आणि जेव्हापासनं करण भाऊ या ठिकाणी आपले आमदार झाले त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देखील देण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। बंधू भगिनींनो, या संपूर्ण निवडणुकीमध्ये मी रोज 5-6 सभा करतो, पण कुठल्याही सभेमध्ये मी कोणावर टीका करत नाही। मी विरोधकांवर टीका करत नाही, त्यांची उणीधुणी काढत नाही, त्यांची कमजोरी दाखवत नाही। याचं कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन या निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत। आमच्याकडे शहर विकासाचा एक आराखडा आहे, शहर विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे, आमच्याकडे नीती आहे, आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे। या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील, आपल्या शहरातल्या गरिबांना, जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल, या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा आहे। आपण बघा, आज जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अर्धा महाराष्ट्र 6.5 कोटी लोक हे महाराष्ट्राच्या 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक भद्रावती सारख्या 400 शहरांमध्ये राहतात। म्हणजे अर्धी जनता 40,000 गावांमध्ये तर अर्धी जनता 400 शहरांमध्ये राहते। या 400 शहरांचा चेहरा जर आपण बदलला, इथे जर मूलभूत सोयी आपण दिल्या, इथल्या लोकांचं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगाराचा प्रश्न
हा जर आपण त्या ठिकाणी सोडवला तर एक मोठा बदल या महाराष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये आपण घडवू शकतो. ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला, या देशामध्ये राज्यकर्त्यांचं एक नियोजनाची दिशा होती आणि ती योग्य देखील होती. लोक म्हणायचे भारत हा गावांमध्ये राहतो, गावाचा विकास हाच भारताचा विकास. आणि म्हणून 50-60 वर्ष आपण केवळ गावांकडे लक्ष दिलं. पण त्यावेळी आपल्या हे लक्षात आलं नाही की शहरांमध्ये लोक राहतात, शहरं वाढतायत, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या संधी असल्यामुळे शहरामध्ये लोक गावातनं जात आहेत. आणि मग लोक जात होती पण नियोजन नसल्यामुळे शहराची अवस्था काय झाली, लोकांना राहायला जागा नव्हती, मग अतिक्रमण झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.